कणकवलीत नांदगाव रेल्वे स्टेशन नजीकच्या 12.5 एकर जागेत मार्केट यार्ड आता उभं राहणार आहे। हे मार्केट यार्ड उभे करण्यासाठी आमदार नितेश राणे, तुळशीदास रावराणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून जमीन खरेदीस पणन संचालकांची मान्यताही मिळाली आहे। यासाठी 4.91 हेक्टर जमीन खरेदी करण्याचं निश्चित करण्यात आलंय। सदरची जागा नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक असल्याने मालाच्या पुढील हाताळणीच्या दृष्टीने हे सोयीचं होणार आहे। सासोली जमीन प्रकरणी नवीन वादाला आता तोंड फुटलं असून सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्या संदर्भात डॉक्टर निलेश बाणावलीकर यांनी पत्र पाठवले। काही दिवसांपूर्वी सासोली जमीन खरेदी करण्यावरून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाणावलीकरांवर टीका केली होती। त्यालाच प्रत्युत्तर देत डॉक्टर निलेश बाणावलीकर यांनी एक प्रेस नोट जाहीर केली आहे। त्यामुळे सासोली जमिनीचं प्रकरण हा आता चर्चेचा मुद्दा झालाय। दक्षिण कोकणातील प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळे पावसाळ्यात राज्यातून बरेच पर्यटक येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात। त्यामुळे बऱ्याचदा येथे वाहतूक कोंडी होताना अनेकदा दिसते। त्यातच आता मोबाईल पट्टी टाकण्याच्या कामासाठी साईड पट्टीचं खोदकाम केल्याने बरीच वाहनही मध्येच अडकून पडली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे गड नदी आणि जानवली नदी दुथडी भरून वाहत असून आशी गावातील खालचीवाडी येथे भात शेतीत पुराचे पाणी शिरल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी आता बंद आहेत। पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली असून कोकणात बऱ्याच ठिकाणी सापांचे आणि मगरींचे तसेच अनेक वन्यजीवांचे दर्शन होताना दिसते। सावंतवाडी येथेही मोती तलावातून एक भला मोठा अजगर आढळून आलाय। हा अजगर 10 फूट असून थेट मेन रोडवर अजगर आढळल्याने पादचारी आणि वाहनधारकांची धावपळ झाली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।